जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास महाराष्ट्र शासनानं 1.5 लाख पदभरतीची घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर DMER असेल किंवा DHS असेल, हे जे आरोग्य विभागाचे पद आहेत, मेडिकल फील्डमधले पद आहेत, यांच्या जाहिरातीविषयी खूप साऱ्या बातम्या येत आहेत, अपडेट येत आहेत आणि त्याच अनुषंगानं DMERची पदभरती लवकरच निघू शकते असे चान्सेस दिसत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पदभरती निघणार आहे, का निघणार आहे याच्याविषयी आपण याआधी व्हिडिओ घेतलेले आहेत। आपण हा एक उपक्रम स्टार्ट केलेला आहे। बेसिक पासून ते डीप पर्यंत आपण यामध्ये सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। पहिला इंट्रोचा व्हिडिओ झालेला आहे, त्यामध्ये वॅकन्सी का निघू शकतात याबाबतची माहिती आहे। तर त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ घेतलेला आहे, आरोग्य विभाग DMER मध्ये गट क आणि गट ड या दोन्ही विविध विभागामध्ये संवर्गामध्ये कोणते कोणते पद असतात हे आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे। त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देतो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक DMER पदभरती 2025 या नावाने एक आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे। ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की बघा, तुम्हाला येणाऱ्या पदभरतीबाबत जे काही डाऊट्स आहेत पूर्ण क्लिअर होऊन जातील। आपण आजच्या दिवसामध्ये या जी पदभरती निघणार आहे या पदभरतीमध्ये कोणत्या पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याविषयी माहिती पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हे दोन्ही जे पद आहेत या दोन्ही पदांचं जवळपास जे क्वालिफिकेशन आहे ते सेम असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी। याचाच अर्थ तुमचं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मधून जर तुमची बॅचलर डिग्री झालेली असेल, म्हणजेच तुमचं BMLT झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुमचं BMLT किंवा MLT झालेलं नसेल तर तुमच्यासाठी ऑर मध्ये ऑप्शन आहे, बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड अ डिप्लोमा ऑफ सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी। बघा, तुमच्याकडे जर BMLT किंवा MLT नसेल तर मात्र तुम्हाला तुमचं BSc असायला पाहिजे, लाईफ सायन्सच्या किंवा फिजिक्स विषय असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजीच्या जेवढ्या काही ब्रांचचे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टमधून तुमचं जर BSc कंप्लीट असेल आणि त्यानंतर तुम्ही DMLT असेल, PGDMLT असेल, हा जर डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला यामध्ये अप्लाय करता येतं। खूप महत्त्वाची बातमी आहे, माहिती आहे, हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर मेडिकल पॅरामेडिकल काउन्सिलिंग। जर तुम्ही लॅबोरेटरी असिस्टंट किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन या पदांसाठी फॉर्म भरून इच्छित आहात तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी ॲड निघेल, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी तुमच्याकडं पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही नुकतेच पासआउट आहात, तुमचं जर पॅरामेडिकल काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन नसेल तर कमेंट बॉक्समध्ये माझी पर्सनल इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता। व्हॅलिड रजिस्ट्रेशन विषयी तुम्हाला पूर्ण गायडन्स दिला जाईल, कशा पद्धतीनं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे याबाबत पूर्ण डिटेल्समध्ये तिथं माहिती दिली जाईल आणि तुम्हाला होईल तेवढी, शक्य असेल तेवढी मदतसुद्धा केल्या जाईल। त्यानंतर बघा, तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं सुद्धा गरजेचं आहे। लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटमध्ये दोन्ही जे क्वालिफिकेशन आहेत ते सेम आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुढील पद असणार आहे ग्रंथपाल। त्यामध्ये तुम्हाला सायन्स, आर्ट किंवा कॉमर्स या तिन्ही फॅकल्टीतून एखाद्या कोणत्या तरी याच्यातून ग्रॅज्युएट असणं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं प्रेफरेबल MSc विथ बायोलॉजी और झूलॉजी। जर तुमचं झू किंवा बायोमधून जर MSc झाले असेल तरीही अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमचं लायब्ररी सायन्सचा जर कोर्स झालेला असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, ग्रंथपाल सहाय्यकचं जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला 10वी पास असायला पाहिजे
आणि त्याचनंतर तुम्हाला 6 महिन्याचा ड्युरेशनचा लॅबोरेटरी सायन्सचा डिप्लोमा असणं तुमच्याकडं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पदं आहेत, त्यामुळे मी थोडंसं व्हिडिओ फास्ट घेतो। तुम्ही जितके काही इम्पॉर्टंट पदं आहेत त्या पदांचं आपण क्वालिफिकेशन पाहू। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो। तिथं जाऊन तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन काय आहे आणि तुम्ही कोणत्या पदासाठी इलिजिबल आहात याविषयी माहिती पहा। तुम्हाला काही कळत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। पुढचं महत्त्वाचं पद असणार आहे स्वच्छता निरीक्षकचं। त्यामध्ये तुम्हाला स्कूल सर्टिफिकेट्स एक्झामिनेशन ऑफ गव्हर्नमेंट टू बाय इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन, बघा तुमचं सेकंडरी म्हणजे तुमचं 12वी असायला पाहिजे आणि त्यानंतर तुमचा रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तो होणं गरजेचं आहे। त्यानंतर ECG तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञासाठी तुम्हाला BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये कार्डिओलॉजी असायला पाहिजे। बघा तुमचं ECG टेक्निशियन तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला BSc इन कार्डिओलॉजी असायला तर तुम्ही फॉर्म भरू शकता। नसेल तर तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामधून BSc कंप्लीट असायला पाहिजे आणि तुमचा कार्डिओलॉजीमध्ये डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। कशाचा लागणार आहे की इलेक्ट्रोकार्डिओग्राफीचा तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। आहार तज्ञासाठी फॉर्म भरायचा असेल तर होम सायन्समधून तुमचं BSc असणं गरजेचं आहे। महत्त्वाचं पुढील पद आहे औषध निर्माता। औषध निर्माता यासाठी तुमचं 10वी झालेलं असेल, HSC NE विथ इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रेकॉग्नाइज। औषध निर्मातासाठी तुमचं 10वी प्लस तुम्हाला फार्मसीचं जे काही डिप्लोमा आहे, D फार्मसी किंवा B फार्मसी असेल, M फार्मसी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, याला सुद्धा व्हॅलिड रजिस्ट्रेशन लागणार आहे। फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असतं। फार्मसी काउन्सिलिंगचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल तरीही तुम्ही मला मेसेज करू शकता, त्याविषयी तुम्हाला गायडन्स सुद्धा दिला जाईल। त्यानंतर पदं आहेत बघा, प्रलेखाकार, समाजसेवक अधीक्षक, दूरध्वनी चालक, हे जे पदं आहेत या पदांसाठी जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही पाहून घ्या, मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देतो। त्यानंतर तुमचं एक्सरे टेक्निशियन आणि एक्सरे जे सहाय्यक आहेत यांचं क्वालिफिकेशन जवळपास सेम आहे। तुमचं BSc पॅरामेडिकल डिग्री असायला पाहिजे रेडिओग्राफीमध्ये आणि हे तुमच्याकडे नसेल तर BSc प्लस तुमच्याकडे डिप्लोमा असायला पाहिजे रेडिओग्राफीमध्ये, तर तुम्ही या दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा पुढील पद असणार आहे, महत्त्वाचे पद तेवढे आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पद आहेत, त्यामुळे सगळ्यांचा जर आपण सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी महत्त्वाच्या पदांचं तेवढं घेतो। तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुमचं जे क्वालिफिकेशन झालं असेल त्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला अजून जर त्या पदासाठी फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुम्हाला पर्सनली गायडन्स दिला जाईल। बघा पुढचं पद असणार आहे डायलिसिस टेक्निशियनचं। डायलिसिस टेक्निशियनच्या पदासाठी तुम्हाला डिग्री असायला पाहिजे तुमची एखाद्या युनिव्हर्सिटीमधून सायन्समध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये आणि त्यानंतर तुमचं DMLT झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी डायलिसिसचा जो डिप्लोमा आहे तो कंपल्सरी आहे, पण DMER मध्ये जर तुमचं हे झाले BSc झालेलं असेल आणि त्यानंतर तुम्ही DMLT केलेलं असेल तरीही तुम्हाला इथं अप्लाय करता येत असतं। त्यानंतर शिंपीचं पद आहे, सुतारचं आहे, गृहिणी वस्त्रप्रालचं आहे, काताडी, जोताळी वगैरे खूप सारे जे पद आहेत ते पद यामध्ये भरून घेतले जात असतात DMER द्वारे। वाहन चालकचं सुद्धा पद आहे बघा, अधिपरिचारिका, खूप महत्त्वाचं जे पद आहे हे अधिपरिचारिकाचं पद आहे। परिचर्या जे आहे ते यामध्ये पद असतं। खूप सारे विद्यार्थी मला मेसेज करत आहेत, GNMचं क्वालिफिकेशन असेल तर फॉर्म भरू शकते का, ANM असेल तर भरू शकते का? तर सगळ्या नर्स ज्या आहेत, अधिपरिचारिका आहेत, स्टाफ नर्स आहेत, त्यांनी ANM GNM वगैरे ज्यांचा झालेला आहे त्यांना काय क्वालिफिकेशन लागतं ते जे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही DMER मध्ये पद भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता। इथं बघा, जनरल नर्सिंग मिडवाईफ म्हणजे तुमचं GNM झालेलं असेल 3 वर्षाचं किंवा तुमचा 3.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स झालेला असेल आणि त्यानंतर तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। बघा काय कंडिशन आहेत, तुमचं GNM असायला पाहिजे 3 वर्षाचं किंवा 3.5 वर्षाचं आणि तुमचं याच्यानंतर जर BSc नर्सिंग असेल तर तुम्ही हमखास भरू शकता।
तर ह्या दोन्ही तिन्हीपैकी जर तुमच्याकडं काही एखादं असेल तर त्यानंतर तुम्हाला एक महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जे आहे त्या काउन्सिलिंगचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायला पाहिजे याविषयी तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारा, तिथं तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिल्या जाईल। त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट मस्ट बी ड्युली रजिस्टर्ड टू महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई। बघा हेच सांगितलं महत्त्वाचं, जर तुम्हाला नर्सिंगसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमचं GNM असायला पाहिजे किंवा तुमचं 3.5 वर्षाचा GNMचा तुमच्याकडे डिप्लोमा असायला पाहिजे किंवा मग तुमचं BSc नर्सिंग असायला पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकता। ते जास्त विद्यार्थी गव्हर्नमेंटला लागावे हाच आपला थीम आहे, हीच आपलं गोल आहे। त्यामुळं तुम्ही अशाच तुमचे जे काही तयारी करणारे मित्रमैत्रिणी असतील, बहीण भाऊ असतील, त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, आपले व्हिडिओ शेअर करत जा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशी माहिती तयार करण्यासाठी, असे व्हिडिओ तयार करण्यासाठी, मला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तसेच माझ्या पर्सनल इंस्टाग्राम ID असेल किंवा मग आपल्या चॅनलची इंस्टाग्राम ID असेल, त्यावरही तुम्ही तुमचे डाऊट्स जे आहेत ते विचारून क्लिअर करून घेऊ शकता। धन्यवाद।